तिकडे लातूर अंबाजोगाई महामार्गावर देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आलाय। शरद पवार गटाकडून हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सूरज चव्हाण यांच्याकडून छावाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना लातूरमध्ये बेदम मारहाण झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निषेध व्यक्त करत लातूर अंबाजोगाई महामार्गावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। लातूर अंबाजोगाई महामार्गावर हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। छावाच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केलेली होती। यामध्ये घाटगे हे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या लातूरमध्ये उपचार सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। लातूर अंबाजोगाई महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। छावाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी मिळतो आहे। लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनाच्या लागलेल्या आहेत आणि आज सकाळपासूनच शरदचंद्र पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्याचबरोबर कर्जमुक्तीची मागणी जी आहे शेतकऱ्यांची ती घेऊन हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। कर्जमुक्तीबरोबरच पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांची मिळावी, त्याचबरोबर कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील हे कार्यकर्ते करतायत। आपण जर पाहिलं तर लातूर अंबाजोगाई महामार्ग जो आहे तो या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवलेला आहे आणि लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या या महामार्गावर लागल्या।